नमस्कार. आज आपण एका अशा प्लॅनबद्दल बोलणार आहोत जिथे विमा आणि बचत या दोन्ही गोष्टी एकत्र मिळतात. हा 25 वर्षांचा मनी बॅक प्लॅन नक्की काय आहे आणि तो कसा काम करतो हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला सुरुवात करूया. म्हणजे भविष्याची सोय पण करायची आणि कुटुंबाला संरक्षणही द्यायचं. हे दोन्ही एकाच प्लॅनमध्ये कसं शक्य आहे? हेच तर या प्लॅनचं मुख्य आकर्षण आहे. पण हे फायदे मिळवण्यासाठी हा प्लॅन नक्की कसा काम करतो ते पाहणं महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा प्लॅन आहे तरी काय. ही काही फक्त बचत योजना नाही किंवा फक्त इन्शुरन्स नाही, तर या दोन्हीचं एक कॉम्बिनेशन आहे. ओके, आता हे दोन शब्द ऐकून थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. पार आणि नॉन लिंक्ड. पार म्हणजे पार्टिसिपेटिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीला जेव्हा नफा होतो तेव्हा त्यातला काही हिस्सा बोनस म्हणून मिळू शकतो. आणि नॉट लिंक्ड म्हणजे पैसे थेट शेअर बाजारात गुंतवले जात नाहीत. त्यामुळे बाजारातल्या चढउतारांचा गुंतवणुकीवर थेट परिणाम होत नाही. थोडक्यात ही एक सेफ गुंतवणूक आहे. चला आता या प्लॅनची काही खास वैशिष्ट्ये बघूया. एक म्हणजे यात बचत आणि विमा एकत्र आहेत. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यात ठराविक वर्षांनी पैसे परत मिळतात, ज्याला सर्व्हायव्हल बेनिफिट म्हणतात. म्हणजे लाँग टर्म प्लॅन असूनही मध्ये मध्ये पैशांची सोय होते. बाकीच्या गोष्टींबद्दल आपण पुढे बोलूच. आता पाहूया या प्लॅनची टाईमलाईन. म्हणजे हा 25 वर्षांचा प्रवास नक्की कसा चालतो? पैसे कधी भरायचे आणि कधी परत मिळतात? आता बघा, इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पॉलिसीची मुदत जरी 25 वर्षांची असली तरी प्रीमियम फक्त 20 वर्षच भरायचं आहे. आणि या 20 वर्षांमध्ये दर 5 वर्षांनी म्हणजे 5व्या, 10व्या, 15व्या आणि 20व्या वर्षी एक ठराविक रक्कम परत मिळते. आणि मग शेवटी 25व्या वर्षी पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर एक मोठी रक्कम मिळते. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, म्हणजे पैसे नक्की कसे आणि किती मिळतात. पॉलिसीधारकाला किंवा त्यांच्या कुटुंबाला मिळणारे फायदे नेमके काय आहेत ते आता आपण डिटेलमध्ये पाहू. तर प्लॅन चालू असतानाही हातात पैसे येत राहावेत यासाठी ही एक छान सोय आहे. दर 5 वर्षांनी जर पॉलिसी व्यवस्थित चालू असेल तर जी काही मूळ विमा रक्कम ठरलेली आहे त्याच्या 15% रक्कम सर्व्हायव्हल बेनिफिट म्हणून मिळते. आणि आता येतो तो फायनल आणि मोठा परतावा. जेव्हा पॉलिसीची 25 वर्ष पूर्ण होतात तेव्हा मूळ विमा रकमेच्या 40% रक्कम एकरकमी मिळते. आणि हो, हे पैसे आधी मिळालेल्या सर्व्हायव्हल बेनिफिटच्या वरती मिळतात, ते वेगळेच. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. हा एक पार प्लॅन असल्यामुळे मॅच्युरिटीच्या वेळेस जमा झालेला बोनस सुद्धा मिळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा बोनस कंपनीच्या कामगिरीवर म्हणजे नफ्यावर अवलंबून असतो. त्यामुळे त्याची कोणतीही गॅरंटी नसते, तो कमी जास्त होऊ शकतो. या स्लाइडवरून या प्लॅनचं दुसरं म्हणजे संरक्षणाचं वैशिष्ट्य एकदम स्पष्ट होतं. जर दुर्दैवाने पॉलिसीच्या काळात पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला जी रक्कम मिळते ती मॅच्युरिटीच्या रकमेपेक्षा खूप जास्त असते. याचा उद्देशच कुटुंबाला आर्थिक आधार देणं हा आहे. हे सगळे फायदे ऐकायला तर खूप छान वाटतात नाही का? पण ह्या सगळ्यासाठी किती पैसे भरावे लागतात, म्हणजे आपली कमिटमेंट काय असेल? चला आता खर्चाचा भाग समजून घेऊया. या टेबलमुळे खर्चाचा एक अंदाज येतो. इथे बघा, 1 लाखाच्या विमा रकमेसाठी वेगवेगळ्या वयोगटात किती वार्षिक प्रीमियम भरावा लागतो हे दाखवलं आहे. एक गोष्ट लगेच लक्षात येते, जेवढ्या कमी वयात प्लॅन घेतला तेवढा वार्षिक हप्ता कमी बसतो. आता प्रीमियमचा खर्च कमी करायचे सुद्धा काही मार्ग आहेत. समजा हफ्ता महिन्याला भरण्याऐवजी वर्षातून एकदा भरला तर थेट 2% सूट मिळते. त्याचबरोबर जर 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त विमा रक्कम निवडली तर त्यावरही एक वेगळी सूट मिळते. म्हणजे गुंतवणूक आणखी फायदेशीर होते. आता आपण काही महत्त्वाच्या जर-तरच्या गोष्टींबद्दल बोलूया. कारण आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. मग अशा परिस्थितीत आपल्याकडे काय पर्याय असतात हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो की समजा अचानक पैशांची गरज लागली तर काय? या प्लॅनमधनं पैसे काढता येतात का? तर याचं उत्तर आहे हो. आणि त्यासाठी 2 मार्ग आहेत. पॉलिसीवर कर्ज घेणं आणि पॉलिसी सरेंडर करणं. तर पॉलिसीवर कर्ज घेता येतं. त्यासाठी अट फक्त एकच आहे की किमान 1 वर्ष प्रीमियम भरलेला असावा. किती कर्ज मिळेल हे पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूवर अवलंबून असतं. आणि हो, त्यावर व्याजही लागतं. असं होऊ शकतं की कधीतरी हप्ता भरायचा राहून गेला. मग अशा वेळी पॉलिसीचं काय होतं? चला बघूया. इथे 2 गोष्टींमधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
जर 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आतच हप्ता भरणं थांबवलं तर पॉलिसी लॅप्स होते, म्हणजे बंद पडते आणि भरलेले पैसे वाया जातात. पण जर किमान 1 वर्ष प्रीमियम भरलेला असेल आणि मग हप्ता थांबला तर पॉलिसी पेडअप होते, म्हणजे ती बंद होत नाही, पण कमी लाभांसह मुदत संपेपर्यंत चालू राहते. पण इथे एक दिलासादायक गोष्ट आहे. जरी पॉलिसी लॅप्स झाली तरी ती पुन्हा सुरू करण्यासाठी तब्बल 5 वर्षांचा वेळ मिळतो. फक्त जेवढे हफ्ते थकले आहेत ते व्याजासकट भरावे लागतात आणि पॉलिसी पुन्हा पहिल्यासारखी सुरू होते. आणि आता शेवटचा प्रश्न. समजा अशी परिस्थिती आली की प्लॅन पुढे चालू ठेवणंच शक्य नाही, तर मग तो पूर्णपणे बंद करता येतो का? हो, करता येतो. त्यालाच पॉलिसी सरेंडर करणे असं म्हणतात. आणि ही स्लाईड ह्या प्लॅनमधली सगळ्यात मोठी जोखीम दाखवते. हे नीट बघा. जर पॉलिसी मुदत पूर्ण होण्याआधीच बंद केली, म्हणजे सरेंडर केली, तर भरलेल्या प्रीमियमचा फक्त काही भागच परत मिळतो. या चार्टमध्ये बघा, 3ऱ्या वर्षी फक्त 35% रक्कम परत मिळतीये. याचा सरळ अर्थ असा आहे की सुरुवातीच्या काळात प्लॅनमधून बाहेर पडल्यास मोठं आर्थिक नुकसान होतं. तर मग ह्या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? की हा एक असा प्लॅन आहे जिथे विमा आणि बचत एकत्र मिळतात, मध्ये मध्ये पैसेही मिळतात, पण परताव्याचा काही भाग बोनसवर अवलंबून असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा प्लॅन मध्येच बंद केला तर मोठं नुकसान होऊ शकतं. आणि शेवटी हा एक महत्त्वाचा प्रश्न. या प्लॅनचे फायदे आणि तोटे दोन्ही आपण पाहिले. आता विचार करण्याची वेळ आहे की आपल्या आर्थिक नियोजनात अशी दीर्घकालीन शिस्तबद्ध गुंतवणूक बसते का, की लवकर बाहेर पडल्यास होणारं नुकसान ही जोखीम जास्त मोठी वाटते? याचा विचार प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार करायला हवा.